आज आपण या व्हिडिओमध्ये वांगी न भाजता सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। ही पद्धत वापरून आपण भरीत बनवलं तर अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटातच वांग्याचं भरीत बनून तयार होतं। भरीत बनवण्यासाठी आपण दोन प्रकारची वांगी घेतलेली आहेत। तुम्ही कुठलीही एका प्रकारची वांगी घेऊ शकता। माझ्याकडे दोन पांढरी वांगी शिल्लक होती, ती देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे। सर्वात आधी आपण वांग्याचा पुढचा भाग काढून घेऊ। जो काटेरी भाग असतो तो संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे व वांग्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे ह्या पद्धतीची भरीत बनवण्याची वांगी वापरू शकता किंवा साधी आपण जी भाजी बनवतो ती वांगी वापरली तरी सुद्धा चालतील। इथे आपण खास भरीत बनवण्याची किंवा भरताची वांगी वापरलेली आहेत। वांग्याचे आपण काप करून घ्यायचे आहेत। वांग्याचे आपण लहान मोठे कसेही काप करून घेऊ शकता। आपण भरीत बनवण्यासाठी डायरेक्ट वांगी तेल लावून भाजून घेतो, त्यामुळे त्याच्या आतील असलेलं खराब वांग आपल्याला दिसून येत नाही। ह्या पद्धतीने जर भरीत बनवलं त्याच्या आतील असलेलं किडलेलं वांग किंवा खराब वांग आपल्याला लगेचच दिसून येतं, कारण आपण वांगी चिरून घेत आहोत। त्यामुळे ही पद्धत खूप छान व सोपी आहे व अगदी कमी वेळेमध्ये हे वांग्याचं भरीत अगदी रुचकर तयार होतं। चला तर मग सोप्या पद्धतीने सर्व वांग्यांचे आपण काप करून घेऊयात। सर्व वांगी आपली चिरून झालेली आहेत। आता आपण भरतासाठी लागणारं साहित्य पाहूया। आपण चिरून घेतलेली वांगी घेतलेली आहेत, त्याचबरोबर एक वाटी कांद्याची पात घेतलेली आहे। छान हिरवेगार कांद्याची पात आहे। त्याचबरोबर एक वाटी बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची, लसूण पाकळ्या, जिरं व मीठ टाकून आपण पेस्ट करून घेतलेले आहे। तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। वांग्याचं भरीत बनवायचं म्हटलं की वांगी आधी तेल लावून आपल्याला भाजून घ्यावी लागतात। आज आपण तसं न करता तेलावरती ही वांगी भाजून घेणार आहोत। दोन मोठे चमचे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेली संपूर्ण वांगी टाकून घ्यायची आहेत व या तेलावरती ह्या वांग्याच्या फोडी चांगल्या सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। ह्या पद्धतीने आपण तेलावर 2 मिनिटं जर वांगी भाजून घेतली तर आपल्याला अजिबात भरीत बनवण्यासाठी आधीच वांगी भाजून घेण्याची गरज नाही। खूप सोपी पद्धत आहे। अगदी 2च मिनिटांमध्ये छान ही वांगी स्मॅश होतात। अजिबात आपल्याला जास्त वांगी शिजून घेण्याची गरज नाही किंवा तेलावर परतून घेण्याची नाही। तेल थोडंसं कमी वाटत होतं, पुन्हा आपण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। साधारण 2 मिनिटं ही वांगी आपण तेलावरती झाकण ठेवून चांगली वाफवून घ्यायची आहे। वांगी चांगली परतून झालेली आहे। झाकण ठेवू व 2 मिनिटं चांगली वाफवून घेऊ। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे। स्लो फ्लेमवर साधारण 2 मिनिटं वांग्याच्या फोडी वाफवून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटं झालेली आहेत। वांगी चांगली परतून झालेली आहे। तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप छान आलेला आहे। हलकासा रंग लालसर झालेला आहे। वांगी चांगली तेलामध्ये परतली गेलेली आहेत। अगदी 2च मिनिटांमध्ये परफेक्ट ही वांगी परतली जातात व स्मॅश देखील पटकन होतात। ह्या पद्धतीने आपण जरी स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतली तर अगदी सहजपणे कमी मेहनतीत ही वांगी स्मॅश होतात। आपण एका स्मॅशरने ही वांगी चांगली स्मॅश करून घेऊयात। 2 मिनिटांमध्ये वांगी शिजली देखील चांगली जातात, त्यामुळे स्मॅशरने अगदी पटकन ते मऊ होतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून ही वांगी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहेत। वांग्याच्या संपूर्ण फोडी छान आपण स्मॅशरने स्मॅश करून घेतलेल्या आहेत। अगदी छान मऊसूत झालेलं आहे। हे संपूर्ण मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊ व त्याच कढईमध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेऊ। संपूर्ण मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे व त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण घेतलेली मिरचीची पेस्ट टाकून घेऊ। इथे आपण हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घेऊ शकता, पण इथे लाल मिरची वापरल्यामुळे भरताला खूप छान चव येते। मिरची चांगली परतून झालेली आहे। यामध्ये 1 वाटीभर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। अर्धा मिनिटं कांदा चांगला परतून झाला की यामध्येच आपण 1 वाटी कांद्याची पात टाकून घ्यायची आहे। या वांग्याच्या भरतामध्ये कांद्याची पात चवीला खूपच छान लागते। तुम्ही कांद्याची पात किंवा बारीक चिरलेला कांदा यातील कुठलंही एक वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा दोन्ही वापरलं तरी सुद्धा चालेल। कांद्याची पात देखील अर्धा मिनिटं आपण चांगली परतून घ्यायची आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व कांद्याची पात चांगली परतून घेऊ। कांद्याची पात चांगली परतून झालेली आहे। यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेऊ। हळद पावडर चांगली मिक्स करून घेऊ।
त्यानंतर आपण जे वांगं स्मॅश करून घेतलेलं आहे वांग्याच्या फोडी ते संपूर्ण यामध्ये टाकून घेऊ। इथे आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याऐवजी आपण लाल तिखट सुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता। स्मॅश करून घेतलेलं संपूर्ण वांगं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चांगलं या कांद्याच्या पातीमध्ये व कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे। ही पद्धत वापरून जर आपण एकदा भरीत बनवलं तर ज्यांना वांग्याचं भरीत आवडत नाही ते सुद्धा छान आवडीने खाऊ लागतील, इतकं छान चविष्ट हे भरीत तयार होतं। वरून तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा वापरू शकता। आधीच वांगी भाजून न घेता सोप्या पद्धतीने 2 ते 3 मिनिटांमध्येच वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे। वांग्याचं भरीत आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच वांगी न भाजता सोप्या पद्धतीने वांग्याचं भरीत करून तयार होतं। आपण हे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो। भाकरीबरोबर हे वांग्याचं भरीत चवीला खूपच छान लागतं। ज्यांना आवडत नाही त्यांनी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा